आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी अगदी सुरुवातीलाच सांगते। मनपासाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी आता समोर आलेली आहे। सपकाळ, वडेट्टीवार आणि सतेज पाटील हे स्टार प्रचारक असतील तर भाई जगताप, नाना पटोलेंचं नाव यादीत आहे। वर्षा गायकवाड, सचिन सावंत यांचं नाव यादीत नाही, त्यामुळे आता चर्चेला खरं तर उधाण आलेलं आहे। काँग्रेसनं आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। जुई, वर्षा गायकवाड आणि सचिन सावंत यांचं नाव गायब आहे, नेमकं काय इशारा आहे? वैष्णवी, खरं तर आगामी पालिका निवडणुकींसाठी काँग्रेसकडून आता स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। त्या यादीमध्ये सर्वच जे दिग्गज नेते आहेत काँग्रेसचे, त्यांच्या नावांचा समावेश आहे। रमेश चेन्नीथला असेल, हर्षवर्धन सपकाळ, अगदी छत्रपती शाहू महाराज, रेवंत रेड्डी यांच्या देखील नावाचा समावेश आहे। मात्र यामध्ये 2 ते 3 नावं विशेष म्हणजे मुंबई काँग्रेसची गायब आहेत। तर ती नावं म्हणजे स्वतः मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, असलम शेख आणि सचिन सावंत या तिघांचीही नावं या यादीतून गायब झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी आहे हे फार आधीपासूनच सगळ्यांना माहीत होतं आणि हे फार आधीपासूनच दिसून देखील येत होतं की अंतर्गत गटबाजी मुंबई काँग्रेसमध्ये आहे आणि ती गटबाजी आता या स्टार प्रचारकांच्या याद्यांमधून देखील दिसून येत आहे। कारण का वर्षा गायकवाड यांचा जो गट आहे त्या गटातील नेत्यांची नावं या स्टार प्रचारकांच्या यादीमधून वगळण्यात आली आहे। तर चंद्रकांत हंडोरे असतील, नसीम खान, भाई जगताप हा जो दुसरा गट आहे त्यांच्या नावांचा समावेश या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर अशीच एक यादी या आधीच्या निवडणुकीमध्ये देखील जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये भाई जगताप यांचं नाव वगळण्यात आलं होतं, नसीम खान यांचं नाव वगळण्यात आलं होतं। मात्र दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर या दोघांचीही नावं या यादीमध्ये ऍड केली गेली होती। त्यामुळे आता नेमकं दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हस्तक्षेप करून, दिल्लीतून पुन्हा एकदा हस्तक्षेप होऊन या तिघांची नावं स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकंदरीतच जुई, हायकमांडच आता अंतिम निर्णय घेणार आहे आणि त्यानुसार वर्षा गायकवाड, सचिन सावंत यांचं नाव यादीत येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।